अनधिकृत बांधकामांवरती कारवाई करूनही प्रशासनाला ठेंगा दाखवत पुन्हा त्याच जागी बस्तान बसवण्याचं हे मुलुंडमधील ढळढळीत उदाहरण. मुलुंड पूर्वेच्या गव्हाणपाडा अग्निशमन केंद्रासमोरील सरकारी जागेवर अनधिकृतरित्या कपडा बाजार सुरू होता, ज्यावर वर्षभरापूर्वी कारवाई केली गेली होती. पण आत्ताची ही परिस्थिती पहा, पुन्हा जैसे थे परिस्थिती पाहायला मिळते. या बाजारामुळे स्थानिकांना त्रासाला सामोरं जावं लागतंय. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तो जो कपडा बाजार आहे तो ज्या जागेवरती आहे ती जागा आहे सरकारी जागा आहे, ती मनोरंजन मैदानासाठी जागा राखीव आहे आणि त्याच्यावरती तत्कालीन लोकप्रतिनिधींनी अनेक अनधिकृत बांधकामं केली. मुळातच सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत, त्याचबरोबर NGTच्या गाईडलाईन्स आहेत की अशा कुठल्याही सरकारी जमिनींवरती ज्या खेळाच्या किंवा मनोरंजन मैदानासाठी राखीव असतात त्याच्यावरती कुठले बांधकाम करता येत नाही. यांनी नियम डावलून तिकडे बांधकामं केली. त्या बांधकामाच्या विरोधात जेव्हा मी माननीय हरित लवाद येथे याचिका दाखल केली, त्या याचिकेमध्ये कलेक्टर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बसवण्यात आली आणि त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही ही बांधकामं अधिकृत की अनधिकृत आहेत हे कळवावं. त्यांनी स्पष्ट लिहून दिलेलं आहे की अनधिकृत आहेत. आता कारवाई कोणी करायची आणि ती अधिकृत होऊ शकतात की नाही एवढाच हा प्रश्न राहिलेला आहे. ती बांधकामं तोडावी यासाठी मी तिकडे गेलेलो आहे आणि तुम्ही बघाल तर प्रशासनाने केवळ वेळ काढूपणा केलेला आहे. गेले 2 वर्षे ही याचिका प्रलंबित आहे. हे लोक नुसतं तारखांवरती तारखा घेतात. आता 17 तारखेला आहे. जेव्हा ही याचिका केली तेव्हा जेव्हा हे कपडा बाजार तिथे होतं त्यांना तिकडनं हटवण्यात आलं. त्यांना हटवल्यानंतर त्यांना एक अमुक ठिकाणी जागा देण्यात आली. ती जागा दिल्यानंतर ते इकडनं गेले होते. प्रशासनाची ही जबाबदारी होती की ही जागा प्रोटेक्ट करायला पाहिजे होतं, त्यांनी कंपाऊंड वॉल बांधायला पाहिजे होतं. उलट या ठिकाणी अनेक अनधिकृत गॅरेजेस सुरू झाले, झोपड्या बांधण्यात आलेल्या आहेत. आता पुन्हा हे जो कपडा बाजार आहे तो त्यांना तिकडे ते तिकडे यायला लागलेत. आता त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे. परंतु या ज्या झोपड्या आहेत, इकडे जे गॅरेजेस आहेत त्यांच्यावरती कारवाई का नाही होते? त्यांच्यावरती सुद्धा आता कारवाई झाली पाहिजे. आणि हे जे प्रशासन आहे त्यांनी हे जे अनधिकृत बांधकामं आहेत याबाबत आता 17 तारखेला त्यांना सांगायचं आहे की ही बांधकामं आता कधी तुटणार आहे. तर त्याच्यामुळे कसं आहे की ही जी सरकारी जमिनी आहेत ही भूखंड आहेत, या भूखंडाचा श्रीखंड लाटण्याचा जो प्रकार आहे तो कुठेतरी वाचवण्यासाठी मी ही याचिका दाखल केली होती. जिल्हाधिकारी जागेवरील भूखंड सुरक्षित ठेवण्यात पालिका प्रशासन कसं अपयशी ठरतंय याचं हे उत्तम उदाहरण म्हणता येईल. 17 डिसेंबर रोजी यावर सुनावणी देखील होणार आहे. सकाळ संध्याकाळ भरणाऱ्या या कपडा बाजारामुळे परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होते. पालिकेच्या दुर्लक्षामुळे अनधिकृत दुकानदारांचं पेव फुटलंय. आता कोर्टातील सुनावणीत काय निकाल लागतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. लोकमत मुंबईसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट.